आता मोठी अपडेट समोर येते डॉक्टर शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणातून। डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिच्या चौकशीत धमकीचा मेल आणि त्यानंतरचा माफीनामा यापुढे पोलिसांचा तपास सरकलेलाच नाहीये। हाती काही ठोस लागत नसल्यानं पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली, त्यामुळे ती सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। एकीकडे वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा सापडलेला नसताना एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे। डॉक्टरांनी म्युच्युअल फंडात गेल्या 15 वर्षात तब्बल 160 कोटी रुपये गुंतवणूक केल्याचं समोर आलंय। डॉक्टर वळसंगकरांच्या निकटवर्तीयांनी ही माहिती दिली आहे। प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी 18 एप्रिल रोजी 2 गोळ्या झाडून आयुष्याचा शेवट केला। त्यानंतर वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला 19 एप्रिल रोजी रात्री 11च्या सुमारास अटक केली होती। त्यानंतर पहिले 3 दिवस आणि नंतरचे 2 दिवस असे 5 दिवस ती पोलीस कोठडीत होती। या 5 दिवसांच्या चौकशीत मनीषा मुसळे माने हिच्याकडून कोणतीही ठोस माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाहीये। मनीषा हिच्या चौकशीत डॉक्टरांच्या कुटुंबातील काही गोष्टीही सांगितल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असणारी व्यक्ती नेमकी कोण हा प्रश्न 10 दिवसानंतरही अनुत्तरितच आहे। डॉक्टर वळसंगकर यांच्या आत्महत्येचे ठोस कारण तपासात पुढे आलेलं नाहीये, मात्र त्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। त्यात डॉक्टरांनी गेल्या 15 वर्षात SIPच्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सुमारे 160 कोटी रुपये गुंतवल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिलेली आहे। म्युच्युअल फंडात एखाद्यानं सुमारे 15 वर्षांपूर्वी 160 कोटी रुपये गुंतवले तर त्याचा किमान 300 कोटी रुपये त्याहून अधिक रक्कम वारसाला मिळणे शक्य असल्याचं गुंतवणूक तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलंय। डॉक्टर वळसंगकरांनी ही गुंतवणूक करताना वारस म्हणून कुणाची नोंद केली हे समजू शकलेलं नाही, मात्र डॉक्टर वळसंगकर यांचं मृत्यूपत्र आणि वारसा असलेली कागदपत्र दाखल केल्यानंतर संबंधितांना ती रक्कम मिळू शकणार आहे। पण वळसंगकरांनी नॉमिनी म्हणून कुणाची नोंद केलेली आहे याबाबत उत्सुकता असणार आहे। शिरीष वळसंगकर हे मनाने आणि संपत्तीनेही श्रीमंत होते, हे उघड आहे। हजारो गरीब रुग्णांना गरजेनुसार बिलात सवलत देणं, स्वतःची डायमंड प्लेन खरेदी, पत्नीला हिऱ्याची आभूषणं देणं हे डॉक्टर सहजासहजी करायचे। वैद्यकीय सेवा फक्त पैसे कमवण्यासाठी नव्हे तर सामाजिक सेवा हे जाणून ते अनेक रुग्णांना बिलात सवलत द्यायचे। मात्र अलीकडच्या काळात त्यांचे रुग्णालयातील अधिकार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी गोठवले होते। म्युच्युअल फंडात डॉक्टर वळसंगकर यांनी गुंतवलेली रक्कम त्यांच्या वारसांना मिळणार हे उघड सत्य आहे, मात्र डॉक्टरांना आत्महत्या करण्यासारखी परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांना शिक्षा होणार का असा खरा प्रश्न आहे।